घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागात ऋषिकेश जानकीचे आभार मानतो. तेव्हा जानकी सांगते की अहो आभार कसले मानताय तुम्ही. मला कळतं आहे की आपल्याच बहिणीने आता आपल्या हातावरती राखी नाही बांधली म्हटल्यानंतर तुम्हाला किती यातना झाल्या असतील. मी समजू शकते तुमची अवस्था. शरुवंशनी तुमच्या हातावरती राखी नाही बांधली, परंतु ओबीने जरी ती हातावरती राखी बांधली असली तरीसुद्धा बहिणीचं ते प्रेम, त्या नात्याचा जिव्हाळा हे सगळं अनुभवणं वेगळंच असतं. आणि या सगळ्यांमध्ये मला या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं की आजीने माझ्या नवऱ्याला सावत्रपणाची वागणूक दिली. आणि सगळ्यात जास्त खटकलं काय माहिती आहे का, तुमचं गप्प राहणं. का नाही सांगितलं तुम्ही की तुमच्यावरती कोणती परिस्थिती ओढावली होती ते. जानकी ऋषिकेशला सांगते की चला आपण आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर जाऊयात आणि जे काही घडलं होतं ते सांगूयात. तेव्हा ऋषिकेश जानकीला थांबवतो आणि तिला सांगतो की अगं नाही जानकी, आणि आपण सगळं जरी खरे सांगितलं तरीसुद्धा आपल्यावरती कोणी विश्वास ठेवणार आहे का. बरं ठेवला तर त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला लक्षात येत आहे ना. समजू शकतेस ना तू जानकी. ऋषिकेशच्या त्या बोलण्यावरती आता जानकी गप्प असते. त्यानंतर ती सांगायला लागते की खरंच आज ना तुमच्या हातावरती राखी बांधली गेली. म्हणजे आपल्या गावातील ज्या बायका आल्या होत्या, शांतताई, सुरेखाताई, मनीषाताई, ह्या आम्हाला नेहमी सांगत असतात की ऋषिकेश दादा एका हाकेत आमच्या मदतीला धाव घेतात, परंतु कधीच आभार मानण्याची संधी देत नाहीत. मग मला पटकन सुचलं की ज्यांच्यासाठी तुम्ही धावून जातात त्याच तुमच्या बहिणी तुमच्या हातावरती राखी बांधायला येतील. आणि आज बघा त्या किती प्रेमाने तुमच्यासाठी राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे ऋषिकेश. आपण जे देऊ तेच आपल्याला परत मिळतं. प्रेम दिलं म्हणून प्रेम परत मिळालं. दोघेही खूप खुश असतात. तर इकडे आजी मात्र सुमित्राचे कान भरत असते जानकीच्या विरोधात. ती सांगते की नाही सुमित्रा, आता जानकीचं सगळं काही चुकलंच आहे. तिने हे सगळं मुद्दाम केलं आहे. आपल्या गावात आता आपलं नाव किती आहे, गावात आपली प्रतिष्ठा किती आहे हे दाखवण्यासाठी तिने मुद्दाम हे सगळं घाट घातला. जानकीने सुमित्रा मी सांगते नक्कीच मुद्दाम केला आहे. आता स्वतःची जी सावत्र बहीण आहे तिला सावत्रपणाची वागणूक दिली आणि गावातल्या ज्या बायका होत्या त्यांना गोळा करून सख्या बहिणीचा मानपान दिला. हे सगळं नानाने ऐकलेलं असतं. नाना तिथे म्हणतात की अहो सासूबाई काय बोलताय तुम्ही. मला मान्य आहे की ऋषिकेशला यायला उशीर झाला, परंतु तसाच शरूला सुद्धा उशीर होत होता ना. फ्लाईट पकडून जायचं होतं तिला. अहो एखाद्या वेळी समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि काय म्हणताय तुम्ही, तर त्या बायका आता इथे ऋषिकेशला राखी बांधायला आल्या होत्या ना, कारण प्रत्येक वेळेस ऋषिकेश हा त्यांच्या मदतीला धावून जातो, त्यासाठी त्या आल्या होत्या. तुमची जी नाटकं चालली आहेत ना ती बंद करा सासूबाई, कारण माझा ऋषिकेश पोकळ आणि भामका नव्हता. नाना सुमित्राला खडसावतात. तिला सांगतात की सुमित्रा, तुझी आधीची नजर आणि आत्ताच्या नजरेमध्ये फरक वाटतो आहे. तुझा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सुमित्रा काही बोलणार इतक्यात आता नाना सांगतात की हे बघ, कोणी सांगितलेल्या गोष्टींवरती उगाचच विश्वास ठेवू नकोस. आपल्या घरात जी काही आपुलकीची नाते आहेत ना त्याला तडा नको जाऊ देऊस. हे बघ सुमित्रा, गैरसमज हा वणव्यासारखा आहे. कधी ठिणगी पडेल ना सांगता येत नाही. आपल्यातल्या एकजुटीपणाला गालबोट लागायला नको. असं सांगून नाना आजीपासून सुमित्राला सावध राहण्याचा इशारा देत असतात. तिचं काहीही न ऐकून घेता स्वतःच्या मर्जीचे निर्णय घ्यायला सांगत असतात. कळतंय का तुम्हाला, लक्षात येतं का मला काय म्हणायचं आहे. असं सांगून नाना बसतात. तेव्हा आता आजी नाटकं करायला लागते. आजी सांगते की अहो जे दिसायचं होतं ते सुमित्राला दिसलं आहे. माझ्या सांगण्याने तसाही काय फरक पडणार आहे. आणि तसंही या घरात माझं काय अधिकार आहे ना, मी तर या घरात आश्रित आहे. तेव्हा आता नाना खूप भडकतात आणि आजीला सांगतात की सासूबाई बस करा हे सगळं आता, हवं तर पाया पडतो मी तुमच्या. आजी गेल्यानंतर आता सुमित्रा सांगते की अहो तुम्ही पराचा कावळा करता आहात. आईचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे ना. तेव्हा नाना सांगतात की हो माहिती आहे, म्हणून तर तुला सांगतो आहे. आपल्या घरात आता फूट पडायला लागले आहे. आता त्यात आणखीन वाढवून दरी निर्माण करू नको, एवढंच माझं तुला सांगणं आहे. असं सांगून नाना तेथून रागानेच निघून जातात. आता सुमित्रा विचारात पडलेली असते. सुमित्रा ही तितकीच चिडते आणि तिथे म्हणते की हल्ली ना तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याची आई रणदेवींच्या घरी आलेली असते. तर ती तिथे सांगायला लागते की आता श्रावण मास सुरू झाला आहे म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या मंगळागौरीचा विचार आला मनामध्ये आणि म्हणून तडकपणे इकडे आले. आता येणाऱ्या मंगळवारीच मंगळागौर करायची आमची इच्छा आहे, म्हणजे आमचं तसं ठरलं आहे.
म्हणून ऐश्वर्याला घेऊन जायला आले आहे. तेव्हा नाटकी ऐश्वर्या तिथे आईला स्वतःच्या सांगायला लागते की हे बघ मॉम, ते जे काही मंगळागौर अँड ऑल हे सगळं जे काही आहे ना, ते सगळं मला आता इथेच साजरा करायचं आहे माझ्या घरी. मला माझं घर सोडून आता कुठेच जायचं नाही आहे. तेव्हा आता सुमित्राला ऐश्वर्याचं कौतुक वाटत असतं. तिच्या नाटकाला प्रत्येक वेळेस ती फसत चाललेली असते. तर ऐश्वर्याची आई सांगते की अगं बाळा, परंतु मंगळागौर हे माहेरातच करतात ना, मग त्यामुळे तुला तिकडेच यावं लागेल. तर तिथे सुमित्रा सांगते की अजिबात नाही. ऐश्वर्याची इच्छा आहे ना, मंगळागौर तिची इथेच व्हायला हवी. मग आता ऐश्वर्याची ही इच्छा पूर्ण होणार. तिची मंगळागौर अगदी धूमधडाक्यात इथेच साजरी होणार. आणि आता तुम्ही तुमचे नातेवाईक जे सगळे आहेत ते त्यांना इथेच घेऊन या ना, त्यानिमित्ताने एक नवीन पायंडा पडेल. काय म्हणते जानकी? तेव्हा जानकी सांगते की हो आई. जानकी सांगते की हो आई, तुम्ही म्हणाल तसं करूयात. तेव्हा ऐश्वर्याची आई सांगते की बरं, आता तुमची एवढीच इच्छा आहे म्हटल्यानंतर आपण इथेच साजरा करूयात मंगळागौर. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की जानकी, तुला खूप हौस आहे ना गं मोठेपणा मिरवायची. मग आता राप माझ्या मंगळागौरीमध्ये, आता मी मिरवणार. इकडे ऋषिकेश सौमित्राला समजावत असतो. तो सांगतो की आता कायम घरी परतण्याचा विचार मनामध्ये घे आणि अवंतिकालाही समजव. काय आहे ना, तुम्ही दोघेही जर घरी परतलात तर सगळ्यात जास्त आईला बरं वाटेल. तर सौमित्र सांगतो की हो दादा, मी नक्की बोलेन तिच्याशी. चला, मला निघावं लागेल घरी. आता अवंतिका एकटी असेल ना. इतक्यात आता जानकी तिथे येते. तेव्हा ऋषिकेश सांगतो की अरे, अवंतिकाला इकडेच घेऊन ये आणि दोघे इथेच बसून विचार करा ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा इथे. तेव्हा जानकी सांगते की अरे वा भाऊजी, आता तुम्हाला इथे असा प्रश्न पडायला लागला आहे का? आता भाऊजी, मागच्या वेळेस जे काही झालं होतं ते सगळं विसरून जावा. आता नानांचा रागही निवळला आहे ना. आता भाऊजी, झालं गेलं सगळं विसरा आणि अवंतिकाला घेऊन या आणि इथेच राहा. तेव्हा सौमित्र सांगतो की वहिनी, आता मला थोडा विचार करावा लागेल. नाही म्हणजे आम्ही दोघेजण खरंच खूप घाबरलेले आहोत. मला आता असं वाटत होतं की काहीतरी निमित्त मात्र करावं आणि त्यानंतर मग इथे येऊन कायमचं इथेच राहावं. तेव्हा जानकी सांगते की तेच निमित्त घेऊन मी आले आहे तुमच्याकडे. जानकी तिथे सौमित्राला सांगते की सौमित्र भाऊजी, आत्ताच्या आत्ता तुम्ही अवंतिकाला फोन करा, मला बोलायचं आहे तिच्याशी. तर सौमित्रने फोन करून आता स्पीकरवरती ठेवलेला असतो. तेव्हा अवंतिका फोनवरती विचारते की अरे सौमी, काय झालं? तो येणार आहेस का? अजून का आला नाही आहेस? इतक्यात आता जानकी सांगते की अवंतिका, तुझं काय चाललं आहे? अजिबात सौमित्र भाऊजी तिकडे येणार नाही आहेत, तुलाच इथे यावं लागणार आहे. तेव्हा अवंतिका घाबरते आणि विचारते की काय झालं वहिनी, तिथे काही झालं आहे का? तेव्हा जानकी तिला दम देत म्हणायला लागते की काय झालं आहे का म्हणून काय विचारतेस? तुला सांगते ना मी, इकडे यावं लागेल तुला म्हणून. तर अवंतिका घाबरलेली असते. त्यानंतर जानकी हसते आणि सांगते की अगं अवंतिका, काहीही झालेलं नाही आहे. हे बघ, तुला तुझा गृहप्रवेशही आम्हाला करता आला नाही ना. मग त्यानंतर लग्नानंतर ज्या काही प्रथा असतात त्या तरी पूर्ण कराव्या लागतीलच की आपल्याला. म्हणून सांगते आहे तुला की ये. आणि आता हे तुझ्या मोठ्या जावेकडून तुला आमंत्रण आहे बरं का. तेव्हा अवंतिका खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा वहिनी, मी नक्की येईन. बरं जाऊ बाई, मी नक्की येईन बरं का, असं सांगून ती फोन ठेवून देते. अवंतिका खूप खुश असते. तर ऋषिकेश आता जानकीचे थट्टा करत सौमित्राला सांगतो की बघितलंस का, मोठ्या जावेचा वट किती असतो ते. तेव्हा जानकी म्हणते की काय तुमचं, आणि तिघे आता हसत असतात, खूप खुश असतात. तर इकडे ऐश्वर्याने तिच्या मंगळागौरीमध्ये जे जे सामान लागणार असतं त्या सगळ्याची यादी आजीकडून करून घेतलेली असते. आजीने जे जे सांगितलेलं असतं ते सगळं काही तिने लिहून घेतलेलं असतं. तेव्हा आता आजी सांगते की सगळं नीट लिहून घेतलं आहेस ना, आता कळली ना तुला मंगळागौर कशी असते ते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो कळली ना, परंतु आता हे सगळं सामान मी नाही आणणार. आता माझी कामं मी जानकीला करायला लावणार. आता या मंगळागौरीमध्ये मी मिरवणार आणि जानकीची जिरवणार. तेव्हा आता आजी तिथे ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणते की किती का बाई हुशार माझी गुंडी. तर जानकीची आता लगबग सुरू झालेली असते. मंगळागौरीच्या जय्यत तयारीला तिने सुरुवात केलेली असते. सौमित्रही तिच्या मदतीला गेलेला असतो. तर जानकीला गुरुजींचा फोन आलेला असतो. तेव्हा जानकी सांगते की हो गुरुजी, उद्या मंगळागौर आहे आमच्या घरी आणि तुम्ही वेळेत या. तुम्ही जे काही यादी सांगितले होते ते सगळं काही आम्ही सामान आणलं आहे आणि तयारीही करून ठेवणार आहोत. तेव्हा तुम्ही वेळेत पोहोचा. तर त्यानंतर तिथे आता सुमित्रा, आजी, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की जानकीने
सगळं काही दोन दोन का केलं असेल? तेव्हा सुमित्रा विचारते की जानकी, अगं 2 ताटं, 2 साड्या, 2 वेगवेगळे दागिने, हे सगळं कशासाठी? 2-2 कशासाठी? अगं ऐश्वर्याची मंगळागौर होणार आहे ना. तेव्हा जानकी सांगते की अहो आई, या घरात फक्त एकटी ऐश्वर्याची नाही तर 2 सुनांची मंगळागौर होणार आहे. या घरात आता 2 सुना आहेत म्हटल्यानंतर दोन्ही सुनांची मंगळागौर करावी लागेल ना. इतक्यात आजी जानकीला टोमणे मारत म्हणायला लागते की किती ते मिरवणं, आता बस ना. नाही म्हणजे आता तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाले आहेत, 5व्या वर्षी तुझी मंगळागौर उजवली ना, मग अजून कशाला डबल डबल करायचे आहे ते सगळं? तेव्हा जानकी सांगते की अहो आजी, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. या घरात 2 नाही तर 3 सुना आहेत ना. म्हणजे रणदिवेंच्या 3 सुना आहेत, त्यातल्या 2 सुनांची मंगळागौर करणार आहोत आपण. तेव्हा जानकी सुमित्राला सांगते की अहो आहे, आता ऐश्वर्याचं फक्त एकटीची मंगळागौर नाही होणार आहे, तर ऐश्वर्यासोबत अवंतिकाची सुद्धा मंगळागौर होणार आहे. असा धक्कादायक खुलासा तिने सर्वांसमोर केलेला असतो. खरं तर सगळ्यांसाठी तो चांगलाच असतो, परंतु ऐश्वर्यासाठी तो धक्कादायक खुलासा असतो. जानकीने इतक्यातच आता अवंतिकाला हाक मारता क्षणी अवंतिकाने धूमधडाक्यात आता दारामध्ये एंट्री घेतलेली असते आणि अवंतिकाला पाहून घरातले सगळेच जण आनंदाचा धक्का बसलेला असतो. तर तिथे ऐश्वर्याला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्या आता पुढे येते आणि म्हणायला लागते की या अवंतिकासोबत माझी मंगळागौर, हिची तर लायकी तरी आहे का माझ्यासोबत मंगळागौर करण्याची? आली तशी परत निघ, चल इथून निघ, असं ऐश्वर्या तिला दम देत असते. तेव्हा आता जानकी पुढाकार घेते आणि जानकी ऐश्वर्याला सांगते की थांब ऐश्वर्या, अवंतिका रणदिव्यांची सून आहे, त्यामुळे तोंड सांभाळून बोलायचं. जानकीने अवंतिकाला आता घरात घेऊन येत ऐश्वर्याचा चांगलाच माज उतरवलेला असतो. खरं तर आता ऐश्वर्याचा कपटी कारस्थानी चेहरा सर्वांच्या समोर आलेला असतो. ती वरवर जरी किती चांगली वागत असली तरी तिच्या मनात किती काळं कपट आहे अवंतिकाच्या बाबतीत हे सर्वांच्या नजरेस पडलेलं असतं. त्यानंतर जानकी सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला सांगते की आई, आता मला एक सांगा की रणदिव्यांच्या लक्ष्मीला घरात घ्यायचं की भूतकाळात अडकलेले ऐश्वर्याचा विचार ऐकायचा? हा सर्वस्वी निर्णय तुमचा असेल आई. तेव्हा सुमित्रा जराशी विचारात पडते, गोंधळलेली असते. सर्वच जण आता गोंधळलेले असतात, कारण जानकीने अचानकपणे अवंतिकाची घरात एंट्री घेतलेली असते. तेव्हा आता सुमित्रा मागचा पुढचा विचार न करता अवंतिकाला सांगते की अवंतिका, अगं बाळा घरात ये. तेव्हा अवंतिका खूप खुश होते, कारण सगळ्या रणदिवे परिवाराने तिला स्वीकारलेलं असतं रणदिव्यांची सून म्हणून. तर जानकी सांगते की अगं थांब थांब. तेव्हा जानकीने तिच्या येण्याची सर्व तयारी करून ठेवलेली असते. औक्षणाचं ताटही ठेवलेलं असतं, मापटंही ठेवलेलं असतं. त्यानंतर जाऊन जानकी अवंतिकावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि त्यानंतर तिचं औक्षण करते. औक्षण करून तिच्यावरती फुलांची उधळण करते आणि त्यानंतर तिला सांगते की अवंतिका, आता हे मापटं उजव्या पायाने ओलांड आणि त्यानंतर रणदिव्यांची सून लक्ष्मी म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात प्रवेश कर. सगळेच जण खूप खुश झालेले असतात. ऐश्वर्यासाठी मात्र जबरदस्त झटका असतो हा. अवंतिका आता घरामध्ये येणार इतक्यात जानकी परत तिला थांबवते आणि त्यानंतर तिने आता कुंकाच्या पाण्याने भरलेली थाळी तिने तयार करून ठेवलेली असते. अवंतिकाच्या स्वागताची तिने जय्यत तयारी केलेली असते. तर त्यानंतर ती कपडा हाताळते आणि अवंतिकाला सांगते की या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडव आणि लक्ष्मीच्या पावलांनी तुझ्या घरामध्ये प्रवेश कर. तेव्हा अवंतिका आता जसं जानकीने सांगितलेलं असतं अगदी तसंच तिची कुंकवाची पावलं उमटवत रणदिव्यांच्या घरात तिचा प्रवेश झालेला असतो, ऐश्वर्याच्या नाकावरती टिचून. तर त्यानंतर ती पटकन जाते, सुमित्राचा आशीर्वाद घेते आणि सुमित्राला घट्ट मिठी मारते. तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते की काय आई, आता भरलं आहे ना तुमचं गोकुळ? तेव्हा सुमित्रा जानकीचं कौतुक करत म्हणते की खरंच अगं जानकी, तुझ्यामुळे आज माझी तिन्ही मुलं आणि तिन्ही सुना एकत्र आहेत. खरंच आज ना तू रणदिव्यांची थोरली सून शोभलीस बरं का. तर सुमित्राचं तोंडून जानकीचं कौतुक तिथे ऐश्वर्या आजी या दोघींनाही ऐकवत नसतं. तर त्यानंतर जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि सूप घेऊन त्या सूपामध्ये जेवढं काही वस्तू ठेवलेल्या असतात ते सगळं काही तिने आणलेलं असतं आणि जानकीच्या हातामध्ये टेकते आणि जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये टेकते आणि तिला सांगते की चल तयार राहा खेळाला. अगं मंगळागौरीच्या खेळाला म्हणाले मी.
तेव्हा आता परत जानकी अवंतिकाकडे जाते, तर अख्ख्या रणदेवी कुटुंबासोबत अवंतिका छान मिसळलेली असते, सगळ्यांसोबत गप्पा मारत असते. तेव्हा जानकी मनात विचार करते की ऐश्वर्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. या मंगळागौरीच्या दिवशी अमंगल मनातून काढून टाकून मंगल विचारांची प्रतिष्ठापना कर, असा विचार करून जानकी ऐश्वर्याकडे जाते. तर त्यानंतर जानकी ऐश्वर्या आणि अवंतिका दोघींचे हात हातामध्ये घेते आणि सुमित्राला सांगते की आई, आता रणदेवींच्या दोन्ही सुनांची मंगळागौर अगदी थाटात साजरा करूया, अख्ख्या पंचक्रोशीत गाजली पाहिजे. तेव्हा सुमित्रा होकार देते. तर त्यानंतर जानकी अवंतिका आणि सौमित्राला देवघरात जाऊन देवाला नमस्कार करायला सांगते. बाहेर इकडे मात्र ऐश्वर्याचा खूप संताप होत असतो, चिडचिड होत असते. ती स्वतःशीच बडबड करायला लागते की या जानकीला काय गरज होती त्या अवंतिकाला परत घरामध्ये घेऊन यायची. तिला माहिती होतं की त्या अवंतिकाला पाहिल्यानंतर माझा संताप होतो, माझी चिडचिड होते, परंतु नाही, सगळं तिला मुद्दाम करायचं असतं. इतक्यात आजी बाहेर येते आणि आजी तिथे आता ऐश्वर्याला विचारते की काय झालं, तू बाहेर का आलीस. तेव्हा ऐश्वर्या खूप चिडचिड करत असते. तर आजी तिला एक सल्ला देते. ती सांगते की अगं ऐश्वर्या, असं संताप करण्यापेक्षा, चिडचिड करत बसण्यापेक्षा तू जसं सुमित्रेला जिंकून घेतलं ना, तसंच अवंतिकालाही जिंकून घे. मग दोन सख्या जावा जर एकत्र आल्या तर बाहेर कोण जाईल, सावत्र. आणि दोन सख्खे भाऊ आणि दोन सख्या जावा एका घरात नांदायला हव्या आहेत. बाहेर त्या जानकीला काढायचं. आजीने सल्ला दिलेला असतो, परंतु ऐश्वर्याला तर फक्त तिचं राज या घरात चालवायचं असतं. रणदेवींच्या घरात फूट पाडून स्वतःचं राज्य तिला निर्माण करायचं असतं. कपटी ऐश्वर्या मनात विचार करते की चांगलं वागणं माय फूट. तिच्यामुळेच त्या सौमित्रनं मला डीच केलं आहे आणि आता मला तिच्याकडूनही बदला घ्यायचाच आहे. बदला घेण्यासाठी ऐश्वर्याने आता पेटून उठलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की गुलाबने कसलं तरी झाड आणलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या ते हात लावणार इतक्यात गुलाब सांगतो की अहो, हात नका लावू वहिनी साहेब, या झाडाला जर तुम्ही हात लावणार ना तर अख्ख्या अंगाला खाज सुटेल. तेव्हा घाणेरडा प्लॅन ऐश्वर्याच्या मनात येतो आणि त्या प्लॅनमध्ये ती आजीलाही सहभागी करून घेते. तर त्यानंतर जानकीने ती स्वतः तयार झालेली असते. अवंतिकालाही आता तयार होण्यासाठी सगळे दागिने, साडी वगैरे दिलेली असते. इतक्यात आता आजी संधी साधते आणि जी खाजेची पावडर असते ना, ती अवंतिकाच्या साडीवरती तिने टाकलेली असते. आजीने तिचं काम तर फत्ते केलेलं असतं आणि ऐश्वर्याला तिथे आता तमाशा पाहायचा असतो. तर जेव्हा आता मंगळागौरीला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस अवंतिकाला अचानकपणे खाज सुटते आणि अवंतिका आता तिला खूप त्रास व्हायला लागलेला असतो. ती जानकीला सांगते आणि त्यानंतर ती तेथून मंगळागौरीमधून निघूनच जाते. ऐश्वर्या तिच्यावरती हसत असते, परंतु बाकी सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्याचा हा डाव हाणून पाडून जानकी ऐश्वर्यासोबतच अवंतिकाची मंगळागौर अगदी थाटात कशी साजरा करते हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.